शैलेंद्र देवळणकरांकडे तर आपण जाणार आहोतच, मात्र तत्पूर्वी ही दृश्य मी पुन्हा एकदा आपल्याला समजावून सांगेल। साधारण 6:45 ते 7च्या दरम्यान दिल्ली आज स्फोटाने हादरलेली आहे। लाल किल्ला परिसर जो आहे, लाल किल्ल्यापासून अगदी 800 मीटर अंतरावरती एक कार त्या ठिकाणी पार्क करण्यात आलेली होती। या कारमध्ये भीषण अशा प्रकारचा स्फोट झाला। त्यानंतर आजूबाजूच्या परिसरामध्ये असलेल्या 3 गाड्यांनी अचानकपणे पेट घेतला आणि या स्फोटाची तीव्रता लगेचच लक्षात आली। 8 जणांचा मृत्यू, 24 पेक्षा जास्त जण यामध्ये जखमी असल्याचं कळतंय। कार हळूहळू चालत होती अशी पोलिसांनीच आता माहिती दिली आहे आणि इंटेलिजन्स ब्युरो बरोबर खुद्द अमित शहांनी जी चर्चा केलेली आहे त्यातून काही माहिती समोर येते। 6:52 कारमध्ये स्फोट झाल्याचं पोलिसांचं वृत्त आहे। चालत्या कारमध्ये हा स्फोट झालेला आहे आणि त्या ठिकाणी असलेले जे प्रवासी आहेत त्यांनाच टार्गेट केलं जात असल्याचं देखील समोर येत आहे। पोलिसांनी या संदर्भातली माहिती दिलेली आहे। त्यानंतर आता पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांच्यामध्ये देखील फोनवरून चर्चा झाल्याचं वृत्त आहे। दिल्ली, मुंबई आणि पुणे या ठिकाणची 3 दृश्य आपण लोकशाही मराठीच्या स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय। दिल्ली स्फोटाने हादरली, मुंबईमध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला आणि गर्दीचे परिसर रिकामे करण्यास सुरुवात झालेली होती। त्यानंतर पुणे रेल्वे स्थानक असेल किंवा पुण्यातलेही गर्दीच्या स्थानकांवरती आणि गर्दीच्या परिसरामध्ये पोलीस अलर्टवरती गेलेल्या आणि महाराष्ट्र पोलिसांनी देखील तातडीने अलर्ट देत या सर्व घटनास्थळांवरती सगळं काही जाणून घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अमित शहा यांच्याबरोबर फोनवरून चर्चा केल्याचं वृत्त कळतंय आणि आज ज्या प्रकारे दिल्लीमध्ये झालेल्या स्फोटानंतर संपूर्ण देश हादरलेला आहे त्या संदर्भातलं वृत्त आणि त्याचे महाराष्ट्रात पडत असलेले पडसाद, या दोन्ही गोष्टी आपण टेलिव्हिजन स्क्रीनवरती यावेळेला पाहतोय। स्फोटामध्ये 8 जणांचा मृत्यू तर 24 जण जखमी झाल्याचं वृत्त आपल्यापर्यंत येत आहे आणि या सर्व घडामोडी घडत असताना मात्र सर्वच नागरिकांनी अलर्टवरती जाणं गरजेचं आहे, कारण आपल्या आजूबाजूला जर एखादी संशयास्पद घटना घडत असेल किंवा संशयास्पद व्यक्ती दिसत असेल तर त्याची माहिती तातडीनं या सर्व यंत्रणांना देणं गरजेचं आहे। जी दृश्य आपण आता दिल्लीतली पाहतोय, लाल किल्ला परिसरामध्ये ज्या ठिकाणी हा स्फोट घडलेला आहे, फॉरेन्सिक टीम त्या ठिकाणी दाखल झालेली आहे। फॉरेन्सिक टीम बरोबरच सर्वजण त्या ठिकाणी दाखल झालेले आहेत। या घडीची सर्वात मोठी बातमी, अमित शहांनी गुप्तचर संचालकांसोबत चर्चा केलेली आहे। इंटेलिजन्स ब्युरो बरोबर चर्चा केल्यानंतर तातडीनं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देखील गृहमंत्री अमित शहा यांच्या सोबत चर्चा केलेली आहे। दिल्लीमधील स्फोटाची अमित शहांकडून संपूर्ण माहिती त्यांनी फोनवरून घेतल्याचं वृत्त आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्याबरोबर चर्चा केल्याची या घडीची सर्वात मोठी बातमी। बाजूला जी दृश्य पाहतोय आपण, दिल्ली हादरल्या संदर्भातले आणि दिल्लीत घडलेल्या या स्फोटाच्या घटनेनंतर तातडीनं सगळ्याच यंत्रणा कामाला लागलेल्या आहेत। अमित शहानी देखील गुप्तचर संचालकांबरोबर चर्चा केलेली होती आणि संचालकांसोबत झालेल्या चर्चेचा सगळा ब्यौरा हा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गृहमंत्री अमित शहा यांच्याकडून घेतलेला आहे। या घडीची सर्वात मोठी बातमी आणि सर्वात मोठी दृश्य आपण पाहू शकतोय। दिल्लीमध्ये ज्या ठिकाणी स्फोटानं दिल्ली हादरलेली होती त्या संपूर्ण परिसरामध्ये आता हाय अलर्ट जारी करण्यात आलेलाच आहे। स्फोट का झाला, स्फोटाची कारणं काय, स्फोटकांच्या ठिकाणी काही वापरण्यात आलेलं होतं का, स्फोट घडवून आणणारे नेमके कोण, त्यासाठी हा संपूर्ण परिसर जो आहे तो सील करण्यात आलेला आहे। संपूर्ण परिसर इतर नागरिकांपासून रिक्त करण्यात आलेला आहे आणि या सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्यानंतर फॉरेन्सिक टीमही सगळ्या घटनेची माहिती गोळा करेल। काही पुरावे त्या ठिकाणी सापडतात का, स्फोटासाठी नेमका कसला वापर करण्यात आलेला होता, या अशा अनेक प्रश्नांची उकल अगदी काही क्षणामध्ये घडताना दिसेल। मात्र दिल्लीतील स्फोटाच्या अमित शहांकडून स्वतः पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी माहिती घेतल्याचं वृत्त आहे आणि त्या संदर्भातली ब्रेकिंग न्यूज आपण यावेळेला पाहतोय।